आणि आता एक वेगळी बातमी समोर येते। आतापर्यंत कामाच्या ताणाने माणसं आत्महत्या करतात हे आपण ऐकलंय, मात्र आता कामाच्या ताणाने चक्क रोबोने आत्महत्या केल्याचं समोर आलंय। होय, दक्षिण कोरियातील ही घटना आहे। दक्षिण कोरियातील खुमी शहरातील नगर परिषदेत काम करणाऱ्या एका रोबोने आत्महत्या केल्याचं जाहीर झालंय। कामाच्या ताणाने त्याने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे। सायबोर्ग नावाच्या या रोबोला नगर परिषदेकडून अधिकृत कर्मचारी म्हणून नेमण्यात आलं होतं। तो नगर परिषदेची दैनंदिन कामं पार पडत होता। या घटनेनं अवघं जग आता थक्क झालंय। खुमी नगर परिषदेच्या गरजा लक्षात रोबोटची निर्मिती। दक्षिण कोरियातील खुमी शहर अधिकृत कर्मचारी म्हणून नेमणूक। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत त्याचं काम। रोबोकडून नगर परिषदेची दैनंदिन कामं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।